नमस्कार, मी सुवर्णा जोशी. बातमी आणि बातमीच्या अनुषंगाने बरंच काही या बुलेटिनमध्ये आपण बघणार आहोत. बुलेटिनची सुरुवात उपराजधानीतून आलेल्या एका धक्कादायक बातमीपासून करूयात. नागपूरकरांची सुरक्षा धोक्यात आहे असं आम्ही अशा करता म्हणतोय कारण कालपासून शहरातले सीसीटीव्ही बंद आहेत. थोडके नाही, नागपूर शहरातले 3700 सीसीटीव्ही बंद आहेत. पैसे दिले गेले नाहीत, त्यामुळे कंपनीकडून हे सीसीटीव्ही बंद करण्यात आलेले आहेत. स्मार्ट सिटी अंतर्गत सीसीटीव्ही येतात, मात्र सीसीटीव्हीच बंद आहेत. म्हणजे स्मार्ट सिटीची स्वप्न आपण बघतोय. अजून काही शहरं यादीत आहेत ज्यांना स्मार्ट सिटी बनवायचं आहे, आणि असं असताना कालपासून उपराजधानीतले सीसीटीव्ही बंद आहेत. आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांच्याकडून आपण अधिक माहिती घेऊया. तुषार, काय सांगाल? खरं तर एका बाजूला काही महिन्यांपूर्वीपर्यंत आपण नागपुरातली गुन्हेगारी वाढली आहे असं सुद्धा म्हणतोय, त्याविषयी चिंता व्यक्त करतोय. असं असताना कालपासून 3700 सीसीटीव्ही शहरातले बंद आहेत. काय अधिक माहिती? सुवर्ण निश्चित अत्यंत धक्कादायक संपूर्ण प्रकार म्हणावा लागेल. जर का बघायचं झालं तर महत्वाचा विषय आहे की नागपूर शहरामध्ये मागे ज्या प्रकारे काही गुन्हेगारीच्या घटना घडल्या, यामध्ये 50% पेक्षा जास्त जे काही डिटेक्शन झालं नागपूर पोलिसांकडून, त्यामध्ये नागपूर शहराच्या सीसीटीव्हीचा अत्यंत महत्वाचा रोल राहिलेला आहे. त्या व्यतिरिक्त आपण जर का बघितलं तर आता सध्या पावसाळ्याचे दिवस आहे. 2021 मध्ये पण आपण बघितलं की मोठा पूर नागपूरमध्ये आला होता. तेव्हा या सीसीटीव्हीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये पूरस्थिती नियंत्रित किंवा ती हाताळण्यामध्ये महानगरपालिका असो किंवा प्रशासकीय यंत्रणेला मदत झालेली होती. मात्र या काळामध्ये हे सीसीटीव्ही बंद असणं निश्चित एक चिंतेचा आणि तितकाच गंभीर विषय म्हणावा लागेल. या संपूर्ण प्रकरणामध्ये जेव्हा आम्ही अधिकाऱ्यांना या संदर्भात विचारणा केली की नेमकं कारण काय, तर त्यांनी कॅमेऱ्यावर बोलायला नकार दिला. पण त्यांनी एक सांगितलं की त्या L&T खाजगी कंपनीला हे कंत्राट दिलं गेलं होतं. त्या कंपनीला पैसे न मिळाल्यामुळे तिने हे काम बंद केलेलं आहे. त्यांच्या जे सब कॉन्ट्रॅक्टर होते थेट सर्व्हरमधनंच याचा जो सीसीटीव्हीचा डिस्प्ले जे नागपूर पोलिसांना मिळत होतं ते बंद करून ठेवलं. त्यामुळे आजच्या स्थितीला नागपूर पोलिसांचा कोणताही वॉच नागपूर शहरावर नाही, कारण की या 3700 सीसीटीव्हीच्या माध्यमातून नागपूर शहराला बऱ्यापैकी मदत मिळत होती आणि नागपूरमध्ये परिस्थिती हाताळायला एक वेगळी मदत या सीसीटीव्हीची होत होती. खरंय, पण आता सध्याच्या घडीला 3700 सीसीटीव्ही नागपुरातले बंद आहेत. तुषार, तुम्ही असे सोबत राहा, अधिक आपण चर्चा करूया. मात्र काँग्रेसचे प्रवक्ता संदेश सिंगलकर आपल्या सोबत आहेत. संदेश जी, नागपुरात हा सगळा काय प्रकार सुरू आहे? 3700 सीसीटीव्ही बंद करण्यात आले कंपनीकडून. सध्या नागपूर शहरामध्ये जो कारभार सुरू आहे महानगरपालिकेचा, तो राम भरोसे कारभार सुरू आहे. नागपूर शहरामधले 3700 सीसीटीव्ही कॅमेरा बंद होणे म्हणजे तुम्ही 45 लाख जनतेच्या कायदा व सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण करणे आहे. असं आहे की स्मार्ट सिटी मध्ये प्रकल्प आलेला होता सीसीटीव्हीचा. स्मार्ट सिटी ही योजना आहे, परियोजना आहे, केंद्र सरकारची आहे. यामध्ये केंद्र सरकारचा वाटा, राज्य सरकारचा वाटा आणि लोकल बॉडीचा वाटा, असे 3 वाटे याच्यामध्ये आहे. आज केंद्र सरकारने यामध्ये किती पैसे आणले, किती पैसे दिले, राज्य सरकारने काय वाटा दिला किंवा लोकल बॉडीने जे पैसे दिले ते किती दिले, हे स्पष्ट होणं गरजेचं आहे. याची प्रक्रिया सुरू झाली होती महाआयटीने याची टेंडर प्रक्रिया केली होती. टेंडर प्रक्रिया झाल्यानंतर याचं टेंडर देण्यात आलं आहे L&T कंपनीला. L&T कंपनीने ते नंतर सबलेट केलं. आता सबलेट केल्यानंतर या कंपन्यांना पूर्ण काम करण्याचं कंत्राट देण्यात आलेलं आहे. जवळपास 3700 कॅमेरे नागपूर शहरामध्ये लागले. परंतु सर्वात याची पॅथेटिक कंडिशन मी तुम्हाला सांगतोय, माझ्या उदाहरणावरून सांगतो तुम्हाला. मागच्या 3 महिन्याआधी माझ्या गाडीवर दगडफेक करून गाडीचे काच फोडण्यात आले. आता तो काच किती वाजता फुटला, तर रात्री 3:30 वाजता फुटला. नंबर 2 हा 3:30 वाजता जर रात्री काच फुटले तर त्यावेळेस कायदा व सुरक्षितता कुठं होती. त्यानंतर सीसीटीव्ही आम्ही इथे जे मोठं सेंटर जे बनलेलं आहे नागपूर महानगरपालिकेचं, त्या सीसीटीव्ही सेंटरला मी जाऊन आलो. आम्हाला तिथून माहिती काढायची होती की एक्झॅक्टली काय घटना घडलेली आहे. कारण की रात्री वाजताची घटना एका छोट्याशा बाजूचा जो प्रायव्हेट कॅमेरा होता त्याच्यामध्ये आम्हाला ते दिसलं की घटना 3:30 वाजताची. आम्ही मग त्याचा शोध घेत
नागपूर महानगरपालिकेपर्यंत पोहोचली, त्या सेंटरपर्यंत पोहोचली. सेंटरवर पोहोचल्यावर आम्हाला एक धक्कादायक बातमी अशी मिळाली की या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये 3700 कॅमेरामध्ये नाईट विजन कॅमेरा एकही नाही. म्हणजे एवढा मोठा भोंगर कारभार या नागपूर महानगरपालिकेच्या बापरे. सत्ताधाऱ्यांनी करून ठेवलेला आहे. एकही रात्रीचा, कारण की सगळ्यात जास्त गुन्हेगारी घटना होणार, काही अजून ऍक्सिडेंट म्हणा किंवा गुन्हेगारी घटना ह्या रात्रीच्या अंधारात होतात. बरोबर. रात्री होतात. मग जर रात्रीच्या अंधारात जर ह्या घटना घडत असतील तर त्याला पाहण्यासाठी रात्रीचे नाईट विजन कॅमेरे लागतात. तर हे कोणी केलं. मी तिथल्या अधिकाऱ्यांशी मग बोललो, तर त्यांनी मला खासगीमध्ये सांगितलं, सर म्हणजे LNTचे काही अधिकारी होते तिथे, त्यांनी मला सांगितलं की सर म्हणे आम्ही हे प्रोजेक्ट जेव्हा तयार झालं तेव्हाच आम्ही नागपूर महानगरपालिकेचे जे विद्यमान महापौर होते त्यांच्याकडे हा प्रश्न मांडला होता की सर याच्यामध्ये रात्रीचा सीसीटीव्ही कॅमेरा नसल्यामुळे एवढा मोठा खर्च करणं याच्यामध्ये काहीही तथ्य नाही. तरीही त्यांनी ऐकलं नाहीये. फक्त स्वतःचं नाव करून घ्यायचं होतं म्हणून त्यांनी त्यावेळेस ती परियोजनेला अंमलात आणण्याचं काम केलं होतं. म्हणजे इतका भोंगळ कारभार जर नागपूर महानगरपालिकेमध्ये सुरू आहे तर मग हा सत्ता पक्ष कुठे झोपलेला आहे. बरोबर. आणि संदेशजी, तुम्ही जो अनुभव सांगताय तो तर धक्कादायक आहेच, पण आता 3700 कॅमेरे जर बंद असतील कालपासून तर अजून सुद्धा यावर तोडगा निघाला नाही. आणि ह्या कंपनीचे पैसे देणं आहे ते किती देणं आहे, ते का थकलं, याच्याविषयीचं सुद्धा काही उत्तर समोर आलेलं नाही. नाही, कसं झालेलं आहे यामध्ये हे स्मार्ट सिटी योजना जी आहे ही केंद्र सरकारची योजना आहे. बरोबर. त्याच्यामध्ये याचा जो प्रशासकीय अधिकारी जो आय एस दर्जाचा अधिकारी असतो, त्यामुळे इथं जर आपल्या चर्चेमध्ये जर एखादा प्रशासनाचा व्यक्ती जर असेल तर तो चांगल्या प्रकारे सांगू शकेल की केंद्र सरकारचा वाटा किती आहे, राज्य सरकारचा वाटा किती आहे किंवा लोकल बॉडीजचा वाटा किती आहे. आणि त्या वाट्यामध्ये समजा हे आता पूर्ण इन्स्टॉलेशनचं काम झालेलं आहे, पूर्ववत सुरू होतं, हे सगळं सीसीटीव्ही सगळे सुरू होते, तर त्यामध्ये मग त्या कंपन्यांना पैसा किती दिला, कोणी दिला, केंद्र सरकारने दिला, राज्य सरकारने दिला किंवा लोकल बॉडीजने दिला. मग लोकल बॉडीजचा जर काही थकबाकी बाकी आहे तर थकबाकी का बाकी आहे, लोकल बॉडीजनी पैसे का नाही दिले. खरं म्हणजे या परियोजनेला केंद्र सरकारने संपूर्णपणे मदत करायला पाहिजे, कारण की त्यांची योजना आहे ही, केंद्र सरकारची योजना. त्यामुळे ही अधिक स्पष्टता या आजच्या चर्चेमध्ये येण्यासाठी जर माननीय महापौर जर उत्तर देऊ शकले या विषयावर किंवा आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया. दयाशंकर तिवारी भाजपचे महापौर आपल्या सोबत आहेत, आपण याविषयी त्यांच्याशी बोलूया. दयाशंकरजी, हा जो काही प्रकार नागपुरामध्ये बघायला मिळतोय की साधारणपणे 3700 सीसीटीव्ही कालपासून बंद आहेत, थकबाकी आहे त्यामुळे ते बंद आहेत असं कळतंय. तुम्ही अधिक जास्त सांगू शकाल काय झालंय नेमकं? नागपूर म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या माध्यमातून हे जे सीसीटीव्ही इन्स्टॉलेशन साठी नागपूर महानगरपालिकेचा जे वाटा होता 103 कोटीचा, हे देण्यात आलेला आहे. आम्ही आमच्या संपूर्ण शेअर दिलेला आहे. याच्यात 3 एजन्सी मिळून काम करत होते. एक एजन्सी नागपूर महानगरपालिकेची आमची स्मार्ट सिटीची जी समिती आहे ती होती, दुसरी अर्बन डेव्हलपमेंट डिपार्टमेंट होता, तिसरा IT डिपार्टमेंट होता. तिघांनी मिळून महा-IT ला एक्झिक्यूट करण्यासाठी हे काम दिला होता. महा-ITच्या माध्यमातून हा टेंडर झाला. त्या टेंडरमध्ये कुणाचा किती वाटा राहील हे ठरवण्यात आला आणि ते ठरवल्यानंतर नागपूर म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या वाट्यात 103 कोटी रुपये द्यायचे होते, ती महानगरपालिकेने दिलेले आहे. ते एकही पैसा नागपूर म्युनिसिपल कॉर्पोरेशनचा शिल्लक नाही आहे. पण मग कुणाकडनं ते पैसे शिल्लक आहेत म्हणून नागपूरमधले सीसीटीव्ही बंद करण्यात आले कंपनीकडून? राज्याकडनं का केंद्राकडनं, कुणाकडनं वाटा दिला गेला नाहीये? मला तर असं वाटतं की महा-IT हे काम करत आहे आणि महा-ITच्या माध्यमातून काहीतरी कमी जास्त झाला असेल म्हणून हे बंद करण्यात आलेला आहे. कारण हा टेंडरची पूर्ण प्रोसेस महा-ITने केलेली आहे आणि हे जे काम आहे ते मूलतः जे आमच्या होम डिपार्टमेंट आहे त्याच्या माध्यमातून त्यांच्यासाठी करण्यात आलेला होता. नागपूरची सिक्युरिटी व्यवस्था चांगली राहिली पाहिजे याच्या दृष्टीने हा सर्व काम करण्यात आला होता. याच्यात आमच्या शेअर आम्ही पूर्णपणे दिलेला आहे. पण आता महा-IT सांगू शकेल की दुसरा कोणाचा पैसा शिल्लक आहे जो राज्य सरकारने दिला नाही किंवा केंद्र सरकारने दिला नाही, हा उत्तर महा-ITचा जे प्रमुख आहे तोच देऊ शकेल. पण
आपण सुद्धा त्यातला एक घटक आहात. CCTV जर बंद पडलेले आहेत याचाच अर्थ नागपूरची सुरक्षा राम भरोसे आहे, तर त्याचा पाठपुरावा आपल्यापैकी कुणीच करणार नाही. लोकप्रतिनिधी म्हणून आपण कुणी करत नाही आहात. लोकप्रतिनिधी म्हणून नागपूर म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या माध्यमातून आज कोर्टात आम्ही अटेंड झालो. कोर्टाने याच्यात आदेश दिलेला आहे. कोर्टाचा आदेश अगदी स्पष्ट आहे की L&T कंपनीला जे आदेश देण्यात आला त्याच्यात वर्क एक्झिक्यूट करण्याचे आदेश देण्यात आला. त्याच्यात असं नमूद आहे की त्यांना जे पेमेंट मिळेल ते शक्यतो 45 दिवसात देण्याचा प्रयत्न होईल. पण त्याच्यात असं कुठेही नमूद नाही की जर पेमेंट नाही मिळाला तर हे बंद करायला पाहिजे. L&Tला हे बंद करण्याचा अधिकार नाही आहे. या प्रकारची कोर्टाने आज नागपूरची बेंचने हा निर्णय दिलेला आहे. बरं, दयाशंकर तिवारी आपण असे सोबत राहा. आपल्याबरोबर संदेश सिंगलकर सुद्धा आहेत. संदेश सिंगलकर, आपण ऐकलं असेल दयाशंकर तिवारी काय म्हणतायत. ही जी महा-IT कंपनी आहे तिने हे सगळं नियोजन करायचं आहे आणि कोणी आपला शेअर दिलेला नाही हे सुद्धा तेच सांगू शकतील असं सांगतायत. नाही, कोणी किती शेअर दिला हे आता महापौरांनी सांगितलं की 103 कोटीचा जो त्यांचा शेअर होता तो त्यांनी L&T कंपनीला दिलाय. मग L&T कंपनीनी ज्या कंपनीला सबलेट केलं होतं हे काम हे त्यांना दिलं की नाही. आता यांना कोर्टामध्ये उत्तर द्यावं लागत आहे की आम्हाला पुढची स्टेप काय घ्यायची आहे. म्हणजे यांना लोकल बॉडीज असो किंवा केंद्र सरकार असो, म्हणजे जोपर्यंत कोर्टाचं फटकार मिळत नाही तोपर्यंत यांनी काम करायचं नाही ठरवलेलं आहे. म्हणजे आपण इव्हन वॅक्सिनेशनचं जरी उदाहरण घेतलं तर वॅक्सिनेशनच्या बाबतीत जेव्हा केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टाने फटकारलं तेव्हा कुठेही कामाला लागले आणि कामाला लागण्यावरही काय केलं, त्याच्यानंतर मोदीजींचा फोटो छापला त्याच्यामध्ये. आणि आजही प्रत्येक केंद्रांवर त्यांचे भाजपाचे कार्यकर्ते जाऊन बसतात आहे. नाही संदेश सिंगलकर, मुद्दा हाच आहे की आम्ही आमचा शेअर दिलाय, आमचा विषय संपला असं म्हणता नाही येणार ना. कारण सरते शेवटी त्याच विषयावर येतोय. यांनी जर म्हणताय की आम्ही 103 कोटीचा शेअर दिला आणि बाकीचा मग शेअर कोणी नाही दिला, राज्य सरकारने नसेल दिला तर मग यांनी राज्य सरकारचा पाठपुरावा केला का, प्रशासनिक पूर्तता केली का, किंवा केंद्राने जर त्यांचा निधी दिला नसेल तर केंद्राच्या निधीचा पाठपुरावा केला का, त्याची प्रशासकीय पूर्तता झाली का, हे या विषयावर ते काहीही बोलत नाहीये. कारण की त्याचं उत्तरच नाहीये. आणि मी तुम्हाला त्याचं पण मला वाटतं लगेचच आपण संदेश याचं उत्तर घेतलं पाहिजे. दयाशंकर तिवारी, तुमच्याकडे नक्की उत्तर असेल या सगळ्याचं. संदेशजीकडे लोकांचे संदेश बरोबर पोहोचत नाही आहे म्हणून ते या प्रकारची गोष्ट करत आहे. हा प्रकरण असं आहे की याच्यात IT डिपार्टमेंटचे पैसे होते, होम डिपार्टमेंटचे, UD डिपार्टमेंटचे आणि स्मार्ट सिटीचे पैसे होते. चौघांनी जर वेगवेगळं काम केला तर डुप्लिकेशन ऑफ वर्क होऊ शकते. म्हणून SPVने असा निर्णय घेतला की हा पूर्ण काम एक्झिक्यूट करण्याचं काम महा-IT करेल. महा-ITने काम केल्यानंतर कोणाला किती पैसे द्यायचे आहे हे त्याचा शेअर ठरला. हे शेअर ठरल्यानंतर आम्ही L&T कंपनीला पैसे नाही दिले, आम्ही पैसे महा-ITला दिले. कारण एक्झिक्यूट करणारी शासनाची यंत्रणा महा-IT होती. आता जे काही चूक आहे ते महा-ITची होत आहे आणि महा-ITची चूक लपवण्यासाठी संदेशजी जर खोटा संदेश पसरवत असतील आणि त्याच्यासाठी वॅक्सिनेशन पासून सर्व गोष्टीची चर्चा करत असतील तर संदेशजी या चर्चेतनं पळ काढण्याचा प्रयत्न करत आहे असा स्थापित होत आहे स्पष्टपणे. नक्की. दयाशंकर तिवारी, आभार. आपण न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. आणि संदेशजी, आपले सुद्धा आभार. या दोघांनीही आपापली भूमिका मांडली, पण एक महत्त्वाचा मुद्दा आहे की नागपूरकरांची सुरक्षा कुठेही धोक्यात यायला नको. त्यामुळे या गोष्टीचा पाठपुरावा आणि लवकर त्याची सोडवणूक, या सगळ्या प्रकरणाची सोडवणूक व्हायला हवी. पुढच्या बातमीकडे जाऊया. नागपूरचीच बातमी. ऑपरेशन क्रॅकडाऊन अंतर्गत नागपूर पोलिसांनी शहरातील मोठमोठ्या गुंडांच्या मुसक्या आवळलेल्या आहेत. अनेक प्रस्थापित गुन्हेगार सध्या कारागृहाची हवा खात आहेत. याचा फायदा उचलत नागपूरमध्ये बालगुन्हेगार डोकं वर काढताना दिसत आहेत. मागच्या 2 वर्षांच्या तुलनेनं नागपूर शहरामधील बालगुन्हेगारांची संख्या 187% वाढलेली आहे. 2018 मध्ये नागपूर शहरात बालगुन्हेगारांची संख्या 385 होती. मार्च 2021 मध्ये ही संख्या 562 झाली. त्यामुळे मोठ्या गुन्हेगारांवर नियंत्रण मिळवण्यात नागपूर पोलिसांना यश आलं असलं तरी बालगुन्हेगारांमुळे मागील काही महिन्यांमध्ये नागपूरच्या गुन्हेगारीत भर पडलेली आहे. बालगुन्हेगारांना मुख्य प्रवाहात आणण्याकरता शासनाकडे अनेक योजना आहेत, मात्र त्या कमी पडत आहेत. त्यामुळे बालगुन्हेगारांची संख्या वाढतीये. बालगुन्हेगारांना मुख्य प्रवाहात आणण्याकरता शासन काय करताय हे जाणून घेण्यासाठी जिल्हा बाल संरक्षक मुश्ताक पठाण यांच्यासोबत संवाद साधला आमचे नागपूरचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांनी.
आपल्यासोबत जिल्हा बाल संरक्षक अधिकारी मुश्ताक पठाण सर आहे. सर, मला एक सांगा की एखाद्या गुन्हेगाराने म्हणजे बाल गुन्हेगाराने गुन्हा केल्यानंतर तो तुमच्याकडे येतो, बाल सुधारगृहामध्ये येतो, त्यावर नेमकं बाल सुधारगृहामध्ये काय कशा प्रकारे त्याच्यावर ट्रीटमेंट केली जाते आणि त्याला मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी मग शासनाकडे काय काय योजना आहे, तुम्ही कोणकोणत्या योजनेच्या माध्यमातून त्याला मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचा प्रयत्न करता? एखादा मूल असेल, अनावधानाने त्याच्या हातातून अपराध घडला तर तो आमच्याकडे जे निरीक्षणगृह आहेत त्या निरीक्षणगृहामध्ये त्या मुलाला दाखल केलं जातं पोलिसांच्या माध्यमातून आणि बाल न्यायमंडळाच्या आदेशाने त्याला दाखल केलं जातं. निरीक्षणगृहामध्ये दाखल केल्यानंतर त्या मुलांचं पहिले तर समुपदेशन केलं जातं आणि मग बघितल्यानंतर त्या मुलाला तिथं राहणं खाणं आणि एज्युकेशनची आणि स्किल डेव्हलपमेंट जे काही ट्रेनिंग प्रोग्राम असेल तिथल्या तिथं त्याला ते दिलं जातं आणि त्या मुलांनी ते गुन्हा कशाबद्दल त्याची काय मानसिक स्थिती याबाबत त्याचा अभ्यास केला जातो. इंडिव्हिज्युअल केअर प्लॅन तयार केला जातो त्याला की जर इथून सुटल्यानंतर तो कशा आहेत. अनेक मुलं आहेत की आर्थिक विवंचना असेल किंवा असे पण लोक आहेत की आर्थिक परिस्थिती बघून त्यांना गुन्ह्यात प्रवृत्त करणारे पण मोठे व्यक्ती आहेत. म्हणून कोणताही मुलगा हा जन्माचा गुन्हेगार नसतो तर त्याला गुन्हेगारास प्रवृत्त केलं जातं. अच्छा, मग या सर्व गोष्टीवर काम करत असताना काय अनुभव आले? म्हणजे बाल सुधारगृहामध्ये अनेक वेळ असं पाहायला मिळतं की मुलं तिथनं पळून जातात, परत गुन्हेगारीमध्ये प्रवृत्त होतात किंवा गुन्हेगारीचं प्रमाण देखील वाढताना पाहायला मिळतं. निश्चितच बालगुन्हेगारीचं प्रमाण वाढलेलं आहे, पण हे गुन्हेगार नाहीत. यांना विधी संघर्षग्रस्त बालक म्हटलं जातं आणि हे विधी संघर्षग्रस्त बालकांना समुपदेशन करून योग्य उपाययोजना केल्यानंतर त्यांना रिहॅबिलेशन प्रोसेस केल्यानंतर ते मुलं चांगले अशी अनेक उदाहरणं आहेत की ज्या मुलांना आम्ही रिहॅबिलेशन केलेले आहेत आणि पुन्हा ते चांगले नागरिक बनतात. कितीतरी मुलांना आम्ही रिहॅबिलेशन करून त्यांचं पुनर्वसन घडवून दिलेलं आहेत. कितीतरी मुलांना आम्ही नोकरीच्या प्रवाहात आणलेलं आहे. कितीतरी मुलांना व्यवसाय लावून दिलेले आहेत. असे मुलं आहेत पण ते दुरुस्त होतात. परंतु काही असे व्यक्ती असतात, काही असे लोक असतात की या छोट्या मुलांचा फायदा घेऊन गुन्हेगारास त्यांना प्रवृत्त करतात. पण निश्चितच हे मुलं जन्मता गुन्हेगार नसतात, त्यांना गुन्हेगारी प्रवृत्त केल्या जातं. एक गोष्ट हे देखील पाहायला मिळाली की अनेक मोठे गुन्हेगार आहे ते या लहान मुलांचा वापर करतात. त्यांना माहीत असते की 18 वर्षाच्या पर्यंत त्याच्यावर केस चालेल, एकदा का तो मोठा झाला की ते केस आपोआप संपली जाईल किंवा ती रद्द होते. त्यामुळे या मुलांना तशा प्रकारे त्याचं ब्रेन वॉश करूनच त्यांना गुन्हेगारी प्रवृत्तीकडे ओढलं जातं किंवा गुन्हेगारी जगताकडे ओढलं जातं. या प्रकारचा तुमच्याकडे अशा तक्रारी जेव्हा येतात तेव्हा तुम्ही या संदर्भात काही उपाययोजना करतात किंवा यावर काही काम करता का? जिल्ह्यात या मुलांसाठी बालन्याय मंडळ आहेत, ते ज्युडिशरी बॉडी आहेत आणि त्यांच्यासमोर पोलिसांद्वारे यांना हजर केलं जातं आणि आमच्याकडे बालनिरीक्षणगृह आहेत. बालनिरीक्षणगृहामध्ये मुलांना योग्य समुपदेशन केलं जातं. जी मुलं 16 ते 18 वयोगटातील आहेत, बालन्याय अधिनियम 2015मध्ये जर यांनी हेनियस क्राईम केला असेल आणि त्यांची क्राईम करण्याची पुनरावृत्ती असेल तर अशा मुलांसाठी बालन्याय मंडळांनी त्यांचं सामाजिक वैज्ञानिक तपासणी करून ते अडल्टप्रमाणे पण त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो, गुन्हा चालू शकतो. जर असं बालन्याय मंडळांनी प्रस्ताव पाठवला तर मोठ्या प्रमाणे त्यांच्यानुसार गुन्हा दाखल होऊ शकतो. हेनियस क्राईम म्हणून अशी बालन्याय मंडळामध्ये ती ॲक्टमध्ये ती प्रोव्हिजन केली गेलेली आहे. जर का कोणाला माहीत असेल की एखादा मुलगा बाल गुन्हेगारीकडे वळू लागला तर तो बाल संरक्षण विभाग जे राज्य शासनात आहे त्यांच्या माध्यमातून संपर्क साधून कुठेतरी त्या मुलाला गुन्हेगारी जगतापासून जाण्यापासून रोखू शकतं. शासनाच्या वेगवेगळ्या योजना वेगवेगळ्या योजनेच्या माध्यमातून अशा मुलांना मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र नागपूरमध्ये ज्या प्रकारे हे गुन्हेगारीचे आकडे वाढले, विशेष करून लहान मुलांच्या गुन्हेगारीचे, त्यामुळे निश्चितच चिंता व्यक्त केली जाते आणि यावर आणखी काय वेगळ्या प्रकारे उपाययोजना केल्या जाऊ शकेल याचा देखील विचार करणं सुरू आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह तुषार कोळे, न्यूज 18 लोकमत, नागपूर. लहान मुलं गुन्हेगारीकडे वळतात याला 60% पालकांचं दुर्लक्ष आणि 20% समाज आणि 20% तो गुन्हेगार जबाबदार असल्याचं बालमानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर जया शिवलकर यांनी सांगितलंय. त्यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांनी. वाढत्या बालगुन्हेगारीमध्ये पालकांचा, समाजाचा आणि स्वतः त्या गुन्हेगाराचा कशा प्रकारचा रोल असतो हे आपण जाणून घेऊया. याच विषयावर बोलण्याकरता आपल्यासोबत बाल मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर जया शिवलकर मॅडम आहे. मॅडम, मला एक सांगा की जी वाढती गुन्हेगारी आहे त्यामध्ये जे विशेष करून बाल गुन्हेगारांमध्ये सातत्याने वाढ पाहायला मिळत आहे, तुमचं जे रिसर्च आहे या रिसर्चमध्ये काय पाहायला मिळालं? यामध्ये पालकाची काय भूमिका असतात, स्वतः तो मुलगा किती जबाबदार असतो त्या घटनेसाठी आणि समाजाची काय भूमिका असते? नमस्कार. ह्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला जाणून घ्यायचं आहे की ह्याच्यात 3 गोष्टींचा सहभाग असतो. एक म्हणजे त्या मुलाचं स्वतःचं व्यक्तिमत्व, दुसरं म्हणजे पालक आणि कुटुंब ह्याची जबाबदारी आणि तिसरं म्हणजे समाजाचा प्रभाव.
तर ह्याच्यामध्ये सर्वसाधारणपणे 20% मुलांमध्ये आपल्याला दिसून येतं की ह्यांच्यात काही ना काही विकासात्मक समस्या आहे, ज्याला आपण कंडक्ट डिसऑर्डर म्हणतो किंवा हायपर ॲक्टिव्हिटी म्हणतो किंवा लर्निंग प्रॉब्लेम म्हणतो. ही मुलंसुद्धा गुन्हेगारीच्या दृष्टीने पाऊल टाकू शकतात. 20% परिणाम असतो ज्या समाजातल्या आपल्या घटना असतात, समाजाचं जे वातावरण असतं, विशेषतः आता मोबाईलच्या माध्यमातून हे मुलांसमोर डायरेक्ट आलेलं आहे, अनसेन्सॉर्ड सगळं समोर आलेलं आहे, त्याचासुद्धा परिणाम असतो. परंतु 60% जो परिणाम आहे हा पालकांचा सहभाग, कुठेतरी पालकत्वाची कमी, जबाबदार पालकत्व आपण ज्याला म्हणतो त्याची कमतरता, आई वडिलांकडनं काही ना काही प्रमाणात मुलांकडे दुर्लक्ष झालेलं आहे, घरांमधनं कुठेतरी संस्काराची जी कमतरता आहे, याच्यामुळे सुद्धा मुलं गुन्हेगारीकडे वळलेले आपल्याला दिसून येतात. इथे एक छोटासा ब्रेक घेणार आहोत, लगेच भेटूया अजून काही बातम्यांसह. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. बुलेटिनमध्ये एक महत्त्वाची बातमी आहे. ही बातमी ही नागपुरातूनच आहे. एका भावानं आपल्याच भावाचा फोन केलेला आहे. अल्पवयीन मुलीसोबत लग्न केल्यासंदर्भातला वाद होता. या लग्नाच्या वादातूनच भावाचा खून झालेला आहे. मोठ्या भावानं लहान भावाचा खून केलाय. नागपुरातल्या दहेगाव इथली ही घटना आहे. मृतक गीतेश मानकर याला एका अल्पवयीन मुलीसोबत लग्न करायचं होतं, मात्र मोठा भाऊ सतीश मानकर याचा त्याला विरोध होता. अल्पवयीन मुलीशी लग्न करण्याच्या वादातून दोन भावांमध्ये भांडण झालं, वाद झाला आणि त्यातूनच मोठ्या भावाने लहान भावाचा खून केलेला आहे. चाकूनं गळा चिरून त्याची हत्या केलेली आहे. धक्कादायक ही घटना आहे. या सगळ्या बातम्यांसह बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय. ताज्या बातम्यांसह काही क्षणात पुन्हा भेटूया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.